ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांचे नवी दिल्लीमधील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जतमध्ये आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते। दरम्यान सोनम वांगचुक यांना अटक झाल्यानंतर अभिजित दिपके यांनी नवी दिल्लीमध्येही आंदोलन सुरू ठेवले आहे। त्या आंदोलनाला कर्जत येथील साखळी उपोषण सुरू करून पाठिंबा देण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे या आंदोलनाचे समन्वयक ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी जाहीर केले। नीट फेट पुटी प्रकरणी केलेले असलेले आंदोलन लक्षात घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत येथे आज आंदोलन करण्यात आले। पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच इतर मागण्यांसाठी कर्जतच्या हजारो विद्यार्थी आणि पालक एकत्र आले। कर्जत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे निदर्शनं केल्यानंतर हा मोर्चा तहसीलदार यांचे कार्यालय असलेल्या प्रशासकीय भवन येथे नेण्यात आला। त्यावेळी समन्वयक ॲडव्होकेट कैलास मोरे तसेच ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर, सचिन भालेराव, स्वीकृत नगरसेवक राजाभाऊ कोठारी, माजी उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड तसेच ॲडव्होकेट क्रांती अभंगे, ॲडव्होकेट सोनाली लाड, रमेश कदम, संतोष पेरणे, जितेंद्र जाधव आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तर शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी, माजी सरपंच आरती भोईर, वंचितचे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र मोरे, सचिन गायकवाड आदी देखील आवर्जून उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यातील पालक आणि विद्यार्थी यांचा सहभाग होता। या पोलिसांचा या ठिकाणी आपण निषेध करूया। हाय 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 दिल्ली पोलीस, हाय हाय दिल्ली पोलीस, हाय हाय। देशामध्ये चाललेलं आहे तो आपण सर्व मीडियामध्ये पाहताय। आता बऱ्याच गोष्टींनी आपल्याला सोबत सांगितलं आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु खरोखर हे लोकशाहीचे राज्य आहे का, हा असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण जर या राज्यामध्ये जे घटना दुरुस्त करतात, घटना नवीन बनवतात किंवा घटनेचा वापर करतात, ते आता नीट परीक्षेच्या घटना बाबतीत कुठल्या प्रकारचं बोलत नाही। म्हणजे ते लोकप्रतिनिधी असतील किंवा अनेक विरोधी पक्षाचे असतील किंवा पक्षाचे जे आता सत्तेत ते असतील, मला ह्या निमित्ताने सांगत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून दिलेली आहे आणि त्या घटनेच्या आधारावर आपला हा देश संपूर्ण चालतोय आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय मिळतोय। आम्ही निश्चित बाळगाचं उपोषण करतो। आज मोरे साहेबांचं हे काम एकट्याचं काम नाहीये, तर प्रत्येक घरातल्या कुटुंबातला ज्याची मुलं शिकतात, म्हणजे पहिलीपासून ते नर्सरीपर्यंत त्यांचं काम आहे का, त्यांचं भविष्य आहे। या निमित्ताने मी खरोखर आवर्जून सांगतो, आपले छत्रपती शिवाजी महाराज आज एवढे मोठे म्हणजे देशाचा राज्यकारभार चालवला आणि स्वराज्य निर्माण केलं, त्यांच्या माऊली जिजाऊनी त्यांना साथ दिली, तशा सर्व घरातल्या कुटुंबाने आपल्या ह्या कार्यामध्ये साथ दिली पाहिजे। एवढे वर्ष काय करत होते तुम्ही, हे सगळं बघून पण अजूनही झोपले आज की तुमच्यावरती पण सुरू आहे। त्याच्यानंतर अजून लोक बोलतायत की फक्त तुम्ही नीटचा विषय आहे तर तुम्ही त्या प्रोटेस्टमध्ये नीटचाच विषय काढा। आम्ही प्रत्येक या देशात ज्या दुसऱ्या गोष्टी होत आहेत अजून प्रत्येक दुसऱ्या गोष्टींसाठी तुमचं असं म्हणणं असेल की आम्ही मोर्चा काढू, की आम्ही रेपसाठी मोर्चा काढू, की आम्ही जिथे MP मध्ये मीठ बटवा ते चालू आहे त्या प्रोटेस्टसाठी मोर्चा काढू, तो 3 वर्ष झाला तो प्रोटेस्ट चालू आहे। पण आज सोशल मीडियामुळे आम्हाला तरी कळतंय। म्हणून माझं म्हणणं आहे की एवढी अकाउंटेबिलिटी नाही घेता येते आपल्या सोसायटीला की किंवा आपल्या गव्हर्नमेंटला। पहिली गोष्ट तर आपल्या सोसायटीची चुकी आहे की ते लोक समोर येण्यासाठी घाबरत आहेत। आज जेव्हा आपल्याला हिंमत भेटली आहे, आज जेव्हा आपल्याला संविधानाने आपल्याला तो पूर्ण हक्क दिला आहे की आपण आपली आवाज उचलू शकतो आणि कुठल्याच नेत्याला आणि कुठल्याच पोलीस अधिकाऱ्याला हक्क नाही आहे की तो तुम्हाला एवढी मुलांच्या आयुष्यात महत्त्वाची परीक्षा असते की या परीक्षेच्या आधारावर तुम्हाला मग डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियरला जायचं आहे, तिथे जायचं आहे आणि एक चांगलं नागरिक बनवून या देशाचं भवितव्य घडवायचं आहे। आणि अशा परीक्षेचे जर पेपर फुटत असतील आणि त्या पेपर फुटीच्या विरोधात जर कोण बोलत असेल त्याला दाबण्याचं काम हे सरकार करत आहे। म्हणून प्रथमतः आपण सगळ्यात पहिल्यात म्हणजे या सरकारचा निषेध करूया। सोनम वांगचुक हे 20 दिवसापासून उपोषणाला बसले होते आणि 21व्या दिवशी सकाळी आज कर्जत तालुक्यातील हजारो विद्यार्थी व पालकांच्या वतीने आज आम्ही माननीय राष्ट्रपती यांना तहसीलदार साहेब कर्जत यांच्या माध्यमातून निवेदन दिलेले आहे। आज आपण पाहिलं असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील, पुरुष असतील, विद्यार्थी असतील, अनेक अशा विद्यार्थी मुलं मुली या आमच्या कार्यक्रमाला आयोजित केल्या। आपण पाहिलं असेल 31 दिवसापासून जे जंतर मंतरवर सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन सुरू आहे, त्या नीटच्या परीक्षेमध्ये जे पेपर फुटीमध्ये त्याचा फटका अनेक हजारो लाखो मुलांना जो बसलेला आहे, त्याच्यामध्ये 20 मुलांनी त्याचा
त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली आहे. तर या संदर्भात धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे. याच्यामध्ये कुठंतरी एक सिस्टीम आली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने जर त्यांना मार्क्स कमी पडल्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तशाच प्रकारे जर ह्या खात्यामध्ये जर पेपर फुटी जर झाली, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लीक जर झालं, त्याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे. आणि ती जबाबदारी म्हणून कुणी धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घेऊन नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि आज तिथं पाहिलं असं 18 तारखेला ज्या पद्धतीने तिथल्या सोनम वांगचुक यांना जे उचलण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पूर्णपणे संविधानिक अधिकाराचं उल्लंघन आहे. आणि ह्याच्या पुढे कुठल्याही प्रकारे देशभरामध्ये जे लोक आंदोलनं करत आहेत त्यांना अशा प्रकारे त्यांचं आंदोलन चिरडण्याचं किंवा त्यांना अशा प्रकारे प्रेशराईज करण्याचं कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नाही पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल का 20 तारखेला लोकशाहीमधला मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि निषेध करणं हे लोकशाहीचे अंग आहेत, जे लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गेल्या अनेक वर्ष करीत आलेलो आहेत. परंतु आज तिथल्या ज्या मुलांच्या जीवितावर आपण देशाचं स्वप्न रंगवतोय, त्या मुलांच्यावर लाठीमार केलेला आहे, त्याचा सुद्धा आम्ही या घटनेचा निषेध करतोय. आणि हे सर्व करण्यासाठी आम्ही निवेदन केलेलं आहे. भविष्यामध्ये इथलं जंतर मंतरवरचं आंदोलन जर समजा उद्या वाढलं तर कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन असेल तर धरणे आंदोलन असेल, उपोषण असेल, मोर्चे असतील, अशा प्रकारचा आम्ही तो पवित्रा घेणार आहोत. आज व्हेरी शॉर्ट नोट्सवर सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये इथले पालक आणि विद्यार्थी इथे हजर झालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही आज जंतर मंतरवर काय होतं आहे त्याच्यामध्ये सरकार प्रतिसाद देत आहे. आणि त्याच्यानंतर जर हे आंदोलन जर वाढलं तर कर्जतमधून नक्कीच त्याच प्रकारचं आंदोलन छेडलं आहे. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, माथे.